नमस्कार मित्रांनो, मागच्या लेक्चरमध्ये आपण क्वांटम यील्ड किंवा क्वांटम इफिशियन्सी म्हणजे काय त्याच्याबद्दल चर्चा केलेली आहे. आणि क्वांटम यील्ड हे हाय किंवा लो का असतं, त्याच्यामध्ये कारणं काय आहेत, त्याचे एक्झाम्पल्स कोणकोणते आहेत याच्याबद्दल डिस्कशन केलेलं आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत प्रायमरी प्रोसेस म्हणजे काय, सेकंडरी प्रोसेस म्हणजे काय याच्याबद्दल आपण आज विस्तृत चर्चा करणार आहोत. मित्रांनो, सपोज एक आपण रिॲक्शन घेतलेली आहे. रिॲक्शन एका सेलमध्ये आपण परफॉर्म करतोय. ती रिॲक्शन फोटोकेमिकलच्या पद्धतीने होणार, म्हणजे इट इज परफॉर्म इन प्रेझन्स ऑफ लाईट. मग ज्यावेळेस लाईट त्या रिॲक्शन सेलमध्ये इन्सिडेंट केला जातो, तो लाईट काय होणार, ॲब्सॉर्ब होणार. लाईट ॲब्सॉर्ब झाल्यामुळे जी प्रोसेस स्टार्ट होते, त्या इनिशियल स्टेजमधली जी प्रोसेस आहे त्या प्रोसेसला आपण काय म्हणणार आहोत, प्रायमरी प्रोसेस. आणि प्रायमरी प्रोसेसच्या सोबतच इतर ज्या सबसिक्वेंट सेकंडरी रिॲक्शन्स त्या ठिकाणी इनिशिएट होतात, जनरेट होतात, त्या सेकंडरी ज्या प्रोसेस आहेत, सेकंडरी ज्या सबसिक्वेंट रिॲक्शन्स कॅरी आउट केल्या जातात, त्यांना आपण काय म्हणणार आहोत, सेकंडरी प्रोसेस. मग आपण आता डिटेलमध्ये बघूया प्रायमरी प्रोसेस म्हणजे काय. आपण आता काय म्हटलं, ज्यावेळेस रिॲक्शनवर काय इन्सिडेंट केलं जातं, रेडिएशन इन्सिडेंट केलं जातं, त्यावेळेस प्रायमरी प्रोसेस स्टार्ट होतात. ठीक आहे. म्हणून पहिला पॉईंट काय, इट इज प्रोसीड बाय द ॲब्सॉर्प्शन ऑफ रेडिएशन. रेडिएशन त्या रिॲक्शनच्या सेलवर पडलं, ते त्याच्यामध्ये असलेले जे मॉलिक्युल्स आहे त्या मॉलिक्युल्सने ते रेडिएशन ॲब्सॉर्ब केलं आणि रेडिएशन ॲब्सॉर्ब केल्यानंतर ही प्रोसेस सुरू झाली. रेडिएशन पडलं नसतं तर ती प्रोसेस सुरू झाली असती का, नाही. म्हणून प्रायमरी प्रोसेसला स्टार्ट होण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा घटक कोणता आहे, तर रेडिएशन. रेडिएशन विल स्टार्ट द प्रायमरी प्रोसेसेस. सो व्हॉट इज द फर्स्ट पॉईंट, दीज प्रोसेस आर प्रोसीड और दे मे गेट स्टार्टेड बाय द ॲब्सॉर्प्शन ऑफ रेडिएशन. ओके. रेडिएशन ॲब्सॉर्ब झालं. मग रेडिएशन ॲब्सॉर्ब झाल्यानंतर ज्या प्रायमरी प्रोसेस सुरू होतात, त्या प्रायमरी प्रोसेसमध्ये काय काय घडू शकतं ते सेकंड पॉईंटमध्ये काय म्हटलं. सेकंड पॉईंटमध्ये आफ्टर ॲब्सॉर्प्शन ऑफ रेडिएशन, रेडिएशन ॲब्सॉर्ब झाल्यानंतर काय काय घडू शकतं. पहिला पॉईंट काय, मॉलिक्युल्स युजली गेट्स डिसोसिएटेड इनटू ॲटम्स ऑर रॅडिकल्स. रेडिएशन ॲब्सॉर्ब केल्यानंतर मॉलिक्युल्स जे आहे ते मॉलिक्युल्स काय करतात, रेडिएशन ॲब्सॉर्ब करतात. आणि रेडिएशन ॲब्सॉर्ब केल्यामुळे त्याच्यातले जे ॲटम्स आहेत किंवा आयन्स आहेत त्यांचं काय होतं, विघटन होतं, डिसोसिएशन होतं. आणि डिसोसिएशन तयार झाल्यामुळे त्यांचे काय तयार होतात, रॅडिकल्स तयार होतात, चार्ज्ड पार्टिकल्स तयार होतात. एक तर ही पॉसिबिलिटी, किंवा मॉलिक्युल्स ऑर ॲटम्स मे गेट इलेक्ट्रॉनिकली एक्साइटेड टू हायर एनर्जी लेवल. त्या मॉलिक्युल्समध्ये जे ॲटम्स आहेत, त्या ॲटम्समधले जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते रेडिएशन ॲब्सॉर्ब करतात आणि ग्राउंड स्टेटमधून कुठे जातील, एक्साइटेड स्टेटमध्ये जातील. अशा ह्या दोन पॉसिबिलिटी होऊ शकतात. कशामध्ये, प्रायमरी प्रोसेसमध्ये. ओके. वन्स अगेन आय विल रिपीट, प्रायमरी प्रोसेस इज इनिशिएटेड ड्यू टू ॲब्सॉर्प्शन ऑफ रेडिएशन. Radiations are compulsory to initiate the primary process. If radiations are not there, primary process will not get started. Okay. After absorption of radiation, what happens? The photochemical reaction starts. What happened in that reaction? The molecule either gets dissociated, and due to its dissociation, it will form the corresponding atoms or radicals. Okay. This is one of the possibility. Or the electrons present in that molecule will absorb that radiation and they will get activated, and due to activation they will jump or they will get promoted into higher energy level. That higher energy level is known as excited state. These two processes happen in primary process. Okay. आपण स्टार आइन्स्टाईन्स लॉ बघितलेला आहे, त्यालाच आपण लॉज ऑफ फोटोकेमिकल रिॲक्शन म्हणतो किंवा लॉज ऑफ फोटोकेमिस्ट्री म्हणतो. हे जे प्रायमरी प्रोसेस आहेत, या प्रायमरी प्रोसेसमध्ये हा जो फोटोकेमिस्ट्रीचा जो लॉ आहे तो ओबे केला जातो. म्हणजे जेवढे मॉलिक्युल्स आहेत ते प्रत्येक मॉलिक्युल एक एक फोटॉन ॲब्सॉर्ब करतील आणि प्रायमरी प्रोसेस इनिशिएट करते. मग ही जी प्रायमरी प्रोसेस आहे याच्यासाठीचं क्वांटम यील्ड काय असणार आहे,
एक असणार आहे, कारण की जेवढे मॉलिक्युल्स आहेत तेवढेच फोटॉन्स ऍब्सॉर्ब केले, मग रेशो काय येणार, युनिटी येणार. ओके, सो प्रायमरी, दिस इज ऑल अबाउट प्रायमरी प्रोसेस. ओके, आता मित्रांनो बघूयात सेकंडरी प्रोसेस. प्रायमरी प्रोसेस स्टार्ट झाल्यानंतर पुढे ज्या रिॲक्शन परफॉर्म होतात, पुढे जी प्रक्रिया घडते, त्या प्रक्रियेलाच आपण काय म्हणणार आहोत, सेकंडरी प्रोसेस. मग काय होतं सेकंडरी प्रोसेसमध्ये बघू. मित्रांनो प्रायमरी प्रोसेस आपण बघितली, आता बघतोय सेकंडरी प्रोसेस. काय म्हटलंय सेकंडरी प्रोसेसमध्ये, प्रायमरी प्रोसेसला फॉलो केल्यानंतर, प्रायमरी प्रोसेस नंतर लगेच ज्या प्रक्रिया घडतात त्या प्रक्रियांना आपण काय म्हणणार आहोत, सेकंडरी प्रोसेस. सो काय म्हटलंय, ऑकर्स सबसिक्वेंटली टू द प्रायमरी प्रोसेस. प्रायमरी प्रोसेस नंतर लगेच ह्या क्रिया घडत असतात. काय होतं याच्यामध्ये, इन सच प्रोसेस ऍब्सॉर्प्शन ऑफ रेडिएशन डज नॉट टेक प्लेस. सेकंडरी प्रोसेससाठी आपण म्हटलंय का की रेडिएशन ऍब्सॉर्ब केलं आणि सेकंडरी प्रोसेस सुरू झाले, नाही. आपण काय म्हटलं, प्रायमरी प्रोसेस नंतर या प्रोसेस घडलेल्या आहे, म्हणून काय वाक्य येते, इन सच प्रोसेस ऍब्सॉर्प्शन ऑफ रेडिएशन डज नॉट टेक प्लेस. सेकंडरी प्रोसेससाठी रेडिएशन ऍब्सॉर्ब करायची आवश्यकता नाही. बट द प्रोडक्ट ऑफ प्रायमरी प्रोसेस, प्रायमरी प्रोसेस जे प्रोडक्ट आहेत म्हणजे ॲटम्स असतील किंवा रॅडिकल्स असतील, अंडरगो थर्मल रिॲक्शन. या सेकंडरी प्रोसेसमध्ये काय होतंय, ते जे प्रायमरी प्रोसेसचे प्रोडक्ट आहेत ते थर्मल रिॲक्शनच्या द्वारे त्याच्यावर प्रक्रिया केली जाते. म्हणून या कशा झाल्या, डार्क रिॲक्शन झाल्या. आपण फोटोकेमिकल रिॲक्शन आणि डार्क रिॲक्शन याच्यामधला फरक इंट्रोडक्शनमुळे बघितल्या होत्या. ज्या रिॲक्शन रेडिएशनने केल्या जातात त्यांना आपण फोटोकेमिकल रिॲक्शन म्हणू, आणि ज्या हीटमुळे निर्माण होतात, हीट ॲब्सॉर्ब केल्यामुळे किंवा हीट इव्हॉल्व केल्यामुळे होतात, त्यांना आपण काय म्हणतो, थर्मल रिॲक्शन किंवा डार्क रिॲक्शन. मग इथं काय होतं, प्रायमरी प्रोसेसमध्ये जे प्रॉडक्ट्स तयार झालेले आहेत त्या प्रॉडक्ट्सवर थर्मल रिॲक्शनमुळे त्यांच्यावर प्रक्रिया प्रोसेस होते आणि ते पुढे रिॲक्शन परफॉर्म करतात. मग सेकंडरी प्रोसेसमध्ये काय होतं, दीज प्रोसेस इन्क्ल्यूड्स, या प्रोसेसमध्ये सबस्टिट्यूशन होऊ शकतं किंवा डिस्प्लेसमेंट रिॲक्शन होऊ शकतं किंवा कोलिजन. बघा, म्हणजे एखादा ग्रुप दुसऱ्या ग्रुपने सबस्टिट्यूट केला जाईल किंवा डिस्प्लेस केला जाईल, किंवा जे दोन फ्री रॅडिकल आहेत ते एकमेकांशी कोलाईड होतील, एकमेकांशी कोलिजन होतील, एकमेकांशी समजा कोलाईड झाले तर त्यांचं काय होणार, डिॲक्टिव्हेशन होणार. डिॲक्टिव्हेशन झालं की प्रॉडक्टचं यील्ड कसं होणार, कमी होणार. प्रॉडक्टचं यील्ड कमी झालं म्हणजे क्वांटम यील्ड पण कमी झालं. याला म्हणतात चेन टर्मिनेशन. रिॲक्शन थांबते त्या ठिकाणी, किंवा ते जे चार्ज पार्टिकल्स आहेत ते चार्ज पार्टिकल त्यांची एनर्जी दुसऱ्याला देतात आणि पुढे रिॲक्शन परफॉर्म करतात. याला म्हणतात चेन प्रोपॅगेशन. मग सेकंडरी रिॲक्शनमध्ये एक तर चेन प्रोपॅगेशन होणार किंवा चेन टर्मिनेशन होणार. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या सेकंडरी प्रोसेसमध्ये लॉज ऑफ फोटोकेमिकल इक्विव्हॅलन्स ओबे केला जात नाही. असं नाही की एक रेडिएशन ॲब्सॉर्ब केला आणि पुढे रिॲक्शन कंटिन्यू झाली, त्या ठिकाणी रेडिएशन ॲब्सॉर्ब केलं जात नाही. त्यामुळे लॉज ऑफ फोटोकेमिकल इक्विव्हॅलन्स त्या ठिकाणी ॲप्लिकेबल नाही. आणि हे जे सेकंडरी प्रोसेस आहे मित्रांनो, याच्यासाठीचं क्वांटम मीट इट मे बी 5 मे बी ग्रेटर दॅन 1 ऑर लेस दॅन 1. म्हणजे हाय क्वांटम मीट पण असू शकतं किंवा लो क्वांटम मीट पण असू शकतं. ओके, आता आपण एक्झाम्पल बघूया या प्रायमरी प्रोसेस आणि सेकंडरी प्रोसेसचं. डिफरन्स लक्षात घेऊ, आपण डिफरन्स बघणारच आहोत, तर पूर्वी आपण याचं एक्झाम्पल बघूया. मित्रांनो आपण प्रायमरी प्रोसेस आणि सेकंडरी प्रोसेस याचे एक्झाम्पल बघतो. ठीक आहे, आपण एक्झाम्पल घेतो डिकम्पोजिशन ऑफ HBr. HBrचं एक मॉलिक्यूल आहे. HBrचं एक मॉलिक्यूलने एक फोटॉन ॲब्सॉर्ब केला आहे. एक फोटॉन घेतला आहे, एक मॉलिक्यूल घेतला आहे, म्हणजे क्वांटम यील्ड किती झालं, फाय इज इक्वल टू 1. फोटोकेमिकल लॉज ऑफ फोटोकेमिकल इक्विव्हॅलन्स या ठिकाणी मेंटेन झाला. ठीक आहे, आता याचं प्रोडक्ट काय होणार, काय सांगितलं, प्रायमरी प्रोसेसमध्ये ज्यावेळेस मॉलिक्यूल रेडिएशन ॲब्सॉर्ब करतो त्यावेळेस असं काय होतं, डिसोसिएशन होतं, ॲटम्स तयार होतात किंवा रॅडिकल्स तयार होतात. मग आता या HBrचं विघटन होऊन H आणि Br असे आपल्याला हे फ्री रॅडिकल्स मिळाले. ही कुठली प्रोसेस झाली, आपली प्रायमरी प्रोसेस. ओके, आपल्याला ही प्रायमरी प्रोसेस. आता प्रायमरी प्रोसेसमध्ये जे प्रॉडक्ट्स आपल्याला मिळाले आहेत, जे फ्री रॅडिकल्स मिळाले आहेत, लगेच प्रायमरी प्रोसेस नंतर पुढे सबसिक्वेंट सेकंडरी प्रोसेस तयार होतात. सेकंडरी प्रोसेसमध्ये काय होतं, या ठिकाणी जे प्रायमरी प्रोसेसचे प्रोडक्ट आहे ते थर्मल रिॲक्शनच्या द्वारे पुढच्या मॉलिक्यूल्सचे एकतर ते कोलाईड होतात, चेन रिॲक्शन तयार करतात किंवा चेन टर्मिनेशन रिॲक्शन.
बघा आता काय होणार ठिकाणी प्रायमरी प्रोसेसमध्ये एच आणि बी आर आपल्याला मिळाले, एच डॉट आणि बी आर डॉट मिळाले. हा सपोज हा जो एच डॉट आहे हा दुसऱ्या एच बी आरच्या मॉलिक्युलशी रिॲक्ट होणार. दुसऱ्या एच बी आरशी मॉलिक्युल रिॲक्ट होऊन काय तयार करतो H2 आणि Br. ही कुठली प्रोसेस झाली सेकंडरी प्रोसेस. या प्रोसेससाठी आपण काही लाईट ऍब्सॉर्ब केलाय का नाही. हे कशा होते थर्मल प्रोसेसद्वारे होते. ठीक आहे. अजून काय होऊ शकतं याच्यामध्ये इथं प्रायमरी प्रोसेसमध्ये काय शिल्लक राहिलं आपल्याकडे ब्रोमीन आणि या सेकंडरी प्रोसेसमध्ये अजूनही ब्रोमीन आपला जनरेट झालेला आहे. काय तयार झाला Br2. ही पण कोणती प्रोसेस झाली मित्रांनो कुठली प्रोसेस झाली सेकंडरी प्रोसेस झाली. याच्यासाठी आपण कोणत्या प्रकारचं रेडिएशन ऍब्सॉर्ब केलंय का नाही. मग ओव्हरऑल काय समजू शकतो आपण फोटॉन एक ऍब्सॉर्ब केला पण रिॲक्ट HBrचे किती मॉलिक्युल्स झाले 2 मॉलिक्युल्स झाले. क्वांटम बिल्ड कसं झालं हाय एकच फोटॉन पण 2 मॉलिक्युल रिॲक्ट झाले म्हणजे क्वांटम बिल्ड हाय होते आणि याचं प्रोडक्ट काय म्हणते H2 आणि Br2. So this example will easily tells us about the primary and secondary process. What happens in here? Initially, the first molecule of HBr absorbs the radiation. Due to absorption of radiation, primary process begins and it will gives us H dot and Br dot, that is free radicals. These are the products of primary process. This product will now undergo subsequent secondary process. What will happen in this secondary process? The radicals which are generated in the primary process, they may get collide with another molecule of HBr. You can see that H dot is colliding with another molecule of HBr. Due to their collision, they are forming H2 and Br dot. Okay. In secondary process, we have generated Br dot. In the primary process, we are having one Br, and in secondary process, we are having another Br. These two bromine will get combined with each other and they will form Br2. It is again secondary process. If we see carefully, no radiation is absorbed in secondary process. Okay, all these are thermal reaction. So these are the examples of primary and secondary process. Now let us see the difference between primary and secondary processes. मित्रांनो आपण आता बघतोय डिफरन्स बिटवीन प्रायमरी अँड सेकंडरी प्रोसेस. आपण आत्ताच डिस्कशन केल्यानुसार प्रायमरी प्रोसेसला सुरुवात कशामुळे होते बाय ॲब्सॉर्प्शन ऑफ रेडिएशन. म्हणून पहिला पॉईंट काय म्हटलंय ऑकर्स बाय ॲब्सॉर्प्शन ऑफ लाईट रेडिएशन. लाईट रेडिएशन त्या रिॲक्टिंग मॉलिक्युल्सवर पडतो, तो रिॲक्टिंग मॉलिक्युल तो रेडिएशन ॲब्सॉर्ब करतो आणि प्रायमरी प्रोसेस सुरू होतो. ठीक आहे. पण सेकंडरी प्रोसेसमध्ये काय होतं लाईट ॲब्सॉर्ब करायची आवश्यकता पडते का नाही. ते इन अब्सेन्स ऑफ लाईट पण त्या रिॲक्शन परफॉर्म करतात. म्हणून काय म्हटलंय ऑकर्स इव्हन इन अब्सेन्स ऑफ लाईट. लाईट नसल्या तरी सेकंडरी प्रोसेस ह्या त्याचं रिॲक्शन परफॉर्म करत असतात. मित्रांनो ह्या रेडिएशन ॲब्सॉर्ब केल्यामुळे होतात म्हणून आपण काय म्हणतोय दीज आर लाईट रिॲक्शन. लाईटच्या प्रेझन्समध्ये या रिॲक्शन प्रायमरी प्रोसेस परफॉर्म होत आहे म्हणून त्या कशात लाईट रिॲक्शन. सेकंडरी प्रोसेसमध्ये लाईट रेडिएशनची गरज नसते म्हणून त्या कशात दीज आर डार्क रिॲक्शन. दीज आर डार्क रिॲक्शन और वी कॅन से दॅट दीज आर थर्मल रिॲक्शन. ओके. पुढे काय म्हटलंय प्रायमरी प्रोसेसमध्ये आपण HBrचं एक्झाम्पल घेताना एक HBrचा मॉलिक्युल होता, एक फोटॉन त्याने ॲब्सॉर्ब केलं, त्याचे रेडिकल्स तयार झाले. प्रायमरी प्रोसेसमध्ये लॉज ऑफ फोटोकेमिकल इक्विव्हॅलन्स मेंटेन केला जातो. पण सेकंडरी प्रोसेसमध्ये काय म्हटलं होतं आपण प्रायमरी प्रोसेसमध्ये जनरेट झालेले प्रोडक्ट्स दुसऱ्या मॉलिक्युलशी रिॲक्ट होतात, एकतर चेन रिॲक्शन तयार करतात किंवा चेन टर्मिनेशन रिॲक्शन करतात. म्हणून त्याच्यासाठी फोटोकेमिकल लॉज ऑफ फोटोकेमिकल इक्विव्हॅलन्स ॲप्लिकेबल नाही. म्हणून सेकंडरी प्रोसेससाठी काय म्हटलंय लॉ इज नॉट ॲप्लिकेबल. ओके. प्रायमरी प्रोसेस इथं लॉज ऑफ फोटोकेमिकल इक्विव्हॅलन्स ऑब्ली केला जातोय म्हणून क्वांटम यील्डची व्हॅल्यू किती असणार आहे 1. जितके मॉलिक्युल्स होते तेवढेच फोटॉन ॲब्सॉर्ब झाले म्हणून phi इज इक्वल टू 1. सेकंडरी प्रोसेसमध्ये तसं होत नाही. आपण HBrमध्ये बघितलं होतं 2 मॉलिक्युल्स होते HBrचे पण एकच फोटॉन ॲब्सॉर्ब केला. क्वांटम यील्ड कसं झालं ग्रेटर दॅन 1. काही ठिकाणी प्रॉडक्टचं डिॲक्टिव्हेशन होतं त्यामुळे यील्ड कमी मिळतं मग त्यावेळेस फायची व्हॅल्यू लेस दॅन 1 असणार आहे. म्हणून सेकंडरी प्रोसेससाठी क्वांटम यील्ड दॅट इज phi इज नॉट इक्वल टू 1.
ओके. प्रायमरी प्रोसेसमध्ये काय होतं? रिॲक्शन इन्व्हॉल्व्स ॲक्टिव्हेशन ऑफ ॲटम्स ऑर मॉलिक्युल्स बाय ॲब्सॉर्प्शन ऑफ रेडिएशन. रेडिएशन ॲब्सॉर्ब केलं जातं, त्यामुळे ते मॉलिक्युल्स किंवा ॲटम्स हे काय होतात त्या ठिकाणी ॲक्टिवेट होतात आणि ॲक्टिवेट झाल्यानंतर ते काय होतात? डिसोसिएट होतात. तर सेकंडरी प्रोसेसमध्ये काय होतं? ते जे प्रायमरी प्रोडक्ट्स आहेत त्याच्यामध्ये एकतर डिस्प्लेसमेंट रिॲक्शन होते किंवा सबस्टिट्यूशन रिॲक्शन होते किंवा एनर्जी ट्रान्सफर, म्हणजे जे रॅडिकल्स आहेत ते त्यांची एनर्जी दुसऱ्या ट्रान्सफर करून एकतर चेन रिॲक्शन प्रोपेगेट करू शकता किंवा चेन टर्मिनेट करू शकता. ओके. सो दीज आर द डिफरन्सेस बिटवीन प्रायमरी and secondary process. So in today's lecture we have discussed about the definitions of primary and secondary process. We have also discussed the example of these processes, and in the last segment we have seen the differences between primary and secondary process. So friends, that's all for today. In next lecture we are going to see the actual phenomenon of photochemistry, that is fluorescence, phosphorescence, chemiluminescence and related material. Thank you.